हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द लेक्चर ऑफ कोर जावा. आज आपण शिकणार आहोत कोर जावाच्या बेसिक गोष्टी. लेट्स स्टार्ट विथ व्हॉट इज जावा. जावा म्हणजे काय? जावा ही एक प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज आहे. म्हणजे जावामध्ये लिहिलेला कोड आपण डिफरंट ऑपरेटिंग सिस्टमवरती रन करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता काही लोगो बघू शकता. विंडोज, लिनक्स, मॅक अशा वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टमवरती आपण आपला जावाचा कोड रन करू शकतो. तर ते कसं काय पॉसिबल आहे? हाऊ इट इज पॉसिबल टू रन कोड द जावा कोड इन डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम. सो देयर इज अ वन मीडिएटर. वी आर कॉलिंग इट मीडिएटर. द नेम इज JDK, जावा डेव्हलपमेंट किट. इट इज अ फिजिकल सॉफ्टवेअर जे आपल्याला हेल्प करतं आपला कोड डेव्हलप करायला, आपला कोड रन करायला इन डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम. हे एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आहे ज्यात आपण आपलं जावाचं ॲप्लिकेशन बनवू शकतो. आणि यामध्ये जावाचं ॲप्लिकेशन डेव्हलप करण्याचे काही कंपोनंट्स आहेत. JDKमध्ये इन्क्लूड होतात दोन महत्त्वाच्या गोष्टी, JVM आणि JRE. JVM म्हणजे जावा व्हर्च्युअल मशीन आणि JRE म्हणजे जावा रनटाईम एन्व्हायरमेंट. तर या दोन गोष्टी आपण पुढे बघूयात. JDK हे एक प्लॅटफॉर्म स्पेसिफिक सॉफ्टवेअर आहे. म्हणजे काय तर डिफरंट ऑपरेटिंग सिस्टमसाठी डिफरंट JDK अवेलेबल आहे. म्हणजे विंडोजसाठी वेगळं JDK अवेलेबल आहे, लिनक्ससाठी वेगळं JDK अवेलेबल आहे, मॅकसाठी वेगळं JDK अवेलेबल आहे. नाऊ लेट्स सी जावा डेव्हलपमेंट किटमध्ये काय काय कंपोनंट्स आहे. वी कॅन डेव्हलप कोड इन JDK, वी कॅन कंपाईल द कोड इन JDK, वी कॅन डिबग इट अँड रन अ जावा कोड. म्हणजे काय तर जावामध्ये आपण जावाचा कोड आपण JDK एन्व्हायरमेंटमध्ये डेव्हलप करू शकतो. कंपायलर काम करतं आपण लिहिलेला कोड मशीन डिपेंडंट लँग्वेजमध्ये कन्वर्ट करण्याचं. त्यामुळेच पॉसिबल होतं की आपण आपला जावाचा कोड कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टमवरती रन करू शकतो. सो JDK हेल्प्स अस टू कन्वर्ट आर कोड इन टू मशीन डिपेंडंट लँग्वेज. डिबगर आपल्या प्रोग्राममधल्या एरर्स आपल्याला दाखवतं इन आर रिडेबल फॉर्मॅट. आणि जावा रन करण्यासाठी आपल्याला JDK हेल्प करतं. आता हे आहे पिक्चर रिप्रेझेंटेशन ऑफ JDK. याच्यामध्ये यू कॅन सी JVM जावा व्हर्च्युअल मशीन आहे, JRE आहे. त्याच्यानंतर आता JRE इन्क्लूड्स JVM आणि जावा लायब्ररीज. आणि त्याच्यामध्ये वी हॅव अ डेव्हलपमेंट टूल्स जावा C विच हेल्प्स अस टू इंटरप्रिट अँड लोड द डेटा, लोड द कोड. त्याच्यानंतर जावा ॲज आय सेड कंपायलर, इट कन्वर्ट्स अ कोड इंटू मशीन डिपेंडंट. म्हणजे मशीनला ज्या लँग्वेजमध्ये आपल्या विंडोजच्या OSला ज्या लँग्वेजमध्ये कळेल त्या लँग्वेजमध्ये कंपायलर कन्वर्ट करतं. अँड अगेन वी हॅव अ डिबगर. नाऊ लेट्स सी व्हॉट इज JRE. नाऊ JRE हे एक रनटाईम एन्व्हायरमेंट आहे ज्याच्यात असतात जावा क्लास लायब्ररीज आणि जावा प्रोग्राम स्टार्ट करण्याच्या फंक्शनॅलिटीज. सो जावा लायब्ररी हेल्प्स अस टू राईट द प्रोग्राम. आपण याच्यातले काही फंक्शन्स वापरतो जावा लायब्ररीमधून. आणि JRE हे एक JVM आणि क्लास जावा लायब्ररीज या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. नाव व्हॉट इज JVM. नाव JVM हे एक असं सॉफ्टवेअर आहे जे आपला जावाचा कोड एक्झिक्यूट करतं. आता हे अगेन हे JVM हे सुद्धा प्लॅटफॉर्म स्पेसिफिक सॉफ्टवेअर आहे. म्हणजे प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टमसाठी वेगळं JVM असतं. जर माझा मोबाईल कम्प्युटर हा विंडोजचा आहे तर आपल्याला JVM पण विंडोजचंच लागतं. नाऊ हाऊ JVM हेल्प्स अस. JVM लोड्स द कोड, इट व्हेरीफाईज द कोड, इट एक्झिक्यूट्स द कोड अँड प्रोव्हाइड्स अ रनटाईम एन्व्हायरमेंट. नाऊ लेट्स राईट अ कोड इन अ जावा. आय थिंक तुम्हाला ह्याच्या काही बेसिक गोष्टी कळल्या असतील. व्हॉट इज JVM, JRE आणि JDK. आपल्याला JDK हे कम्प्लीट सॉफ्टवेअर मिळतं. त्याच्यामध्ये JVM, JRE दोन्ही असतं. आपल्याला फक्त आपल्या ऑपरेटिंग सिस्टमप्रमाणे ते सिलेक्ट करून डाउनलोड करायचं असतं. नाऊ लेट्स सी आपला फर्स्ट कोड. तर फर्स्ट आपला कोड आहे पब्लिक क्लास हॅलो वर्ल्ड. त्याच्यानंतर आपण लिहिलं आहे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग ARJS. आता प्रत्येक वर्डचा एक मिनिंग आहे. नाऊ लेट्स स्टार्ट विथ दॅट. जसं जावा ही एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, आपला प्रत्येक कोड हा क्लासमध्ये लिहिलेला असतो, क्लासेस अँड फंक्शन्स. नाऊ लेट्स स्टार्ट व्हॉट इज पब्लिक. बाय नेम यू कॅन अंडरस्टँड की पब्लिक म्हणजे इट इज पब्लिक. नाऊ पब्लिक हे एक ॲक्सेस स्पेसिफायर आहे. म्हणजे मेन हे फंक्शन
कोण यूज करू शकतं? सो बाय नेम इट इज ॲक्सेसेबल बाय एनीवन. नाव स्टॅटिक लोड्स अ मेथड विदाउट ऑब्जेक्ट. म्हणजे काय, मेन हे जे फंक्शन आहे हे फंक्शन आपल्याला रन करण्यासाठी कुठलाही ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर आहे व्हॉइड म्हणजे मेथड डझंट रिटर्न एनी व्हॅल्यू. प्रत्येक फंक्शन आपण जे क्लासमध्ये लिहितो त्याचा एक रिटर्न टाईप असतो. आपण कधी इंटिजर, कधी स्ट्रिंग, कधी बुलियन असं वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये फंक्शन रिटर्न करतं. पण इथे व्हॉइड म्हणजे इट डझंट रिटर्न एनी व्हॅल्यू. नाऊ मेन म्हणजे मेथड नेम. इट इज अ मेथड नेम. नाऊ स्ट्रिंग ARGS दीज आर द पॅरामीटर्स. आपण आपल्या प्रोग्रामसाठी काही युजर इनपुट पाठवतो, तर ते पाठवण्यासाठी आपल्याला आर्ग्युमेंट्स पास करावे लागतात आणि त्या आपण फंक्शनला इन ब्रॅकेट पाठवू शकतो. आय होप यू हॅव अंडरस्टँड व्हॉट इज JVM, JRE अँड JDK. आणि हा जो मेन कोड होता त्याच्यातला पब्लिक स्टॅटिक व्हॉइड यांचा अर्थ कळाला असेल. थँक यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.